भारत पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्यावरून आता शिवसेनेचे शिवसंचार सेना आक्रमक झालेली. आपल्यासोबत अध्यक्ष अखिल चित्रे, आपण त्यांची बातचीत करणार आहोत. आज खळखटाक करण्याच्या भूमिकेत तुम्ही आहात, काय म्हणाल? काय आहे, त्यांनी PVR आयनॉक्सचं काम जे आहे ते चित्रपट दाखवणं आहे, चित्रपटगृह आहे ना. आता कोणत्याही गोष्टीवर जर ते व्यापार करायला निघाले तर त्यांचं शो बुक करावं लागेल आम्हाला. आणि आम्ही कोणत्या पद्धतीत शो बुक करतो हे मला वाटतं वेगळ्या पद्धतीत सांगायची गरज नाही आहे. त्यांनी जर अशा प्रकारे भारतीयांच्या भावनांबरोबर खेळून व्यापार करायचा प्रयत्न केला तर तो व्यापार महाराष्ट्रात तरी आम्ही खपवून घेणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे त्यांना आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे. आता काही तास उरलेत, बघूया शो चालू होतो की शो डाऊन होतो. नक्कीच. पण यापूर्वी सुद्धा तुम्ही असाच इशारा दिला होता, त्यावेळी नेमकं काय झालं होतं? ऐकलं नव्हतं किंवा हलक्यात घेतलं असं म्हणावं? नाही, याआधी PVR बरोबर असा कोणताही विषय झाला नव्हता. गेल्या आठवड्यात हाच प्रकार सोनी बरोबर झाला होता. पण आपण जर आता पाहिलं, आज इंडिया पाकिस्तान फायनल होत आहे, पण तरीसुद्धा कोणत्याही प्रकारचं सोनीकडनं ॲग्रेसिव्ह मार्केटिंग होत नाही आहे. ज्या प्रकारे त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं ते लेखी आश्वासन त्यांनी पाळलेलं आहे. काय नेमक्या मागण्या काय आहेत तुमच्या? कारण असं पण जे पत्र तुम्ही लिहिलेलं आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की अल्प प्रतिसाद मिळालेला आहे. पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्यानंतर भारतीयांनीच जाणं टाळलेलं आहे. त्यामुळे भारतीयांना नेमकं तुम्ही काय आवाहन करू इच्छिता आणि तिथली परिस्थिती नेमकी कशी असणार आहे, काय म्हणाल? आपण जर आजपर्यंतचा इतिहास पाहिला भारत पाकिस्तान मॅचचा, तर ते स्टेडियम नेहमी तुडुंब भरलेलं आपण पाहिलेलं आहे. बाहेर लोकांची गर्दी पाहिलेली आहे. पण यावेळी जर आपण पाहिलं तर त्या दुबई स्टेडियमची जी काय परिस्थिती आहे चित्रातनं किंवा मीडियाच्या माध्यमातून TV चॅनलवर दिसतंय ते पूर्ण भरलेलं नाही आहे. तशाच प्रकारे या PVR आयनॉक्सनी ज्या या प्रकारे व्यापार करायचा प्रयत्न केलेला आहे इंडिया पाकिस्तान फायनल मॅचचा, भारतीयांच्या भावनांची कोणत्याही प्रकारची कदर न करता, हे अत्यंत घृणास्पद आहे. परंतु आपण जर त्यांच्या बुकिंग IDवर बुक माय शो असेल किंवा त्यांच्या PVRच्या ॲपवर जर आपण पाहिलं तर सकाळपर्यंत 15-20 तिकीटच विकले गेले होते. तर ह्यानीच कळतं की जनतेची भावना काय आहे. जर जनतेची भावना अशी असली असती तर तिकीटसाठी तिकडे रांगा लागल्या असत्या थिएटरच्या बाहेर किंवा बुक माय शोवर ते फुल झालं असतं, एक्स्ट्रा शो लावायची गरज पडली असती. पण असे कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद हे मुंबईकर किंवा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेलं नाही आहे. यांनीच मला असं वाटतं या मूर्ख प्रशासन जे कोणी चालवतं PVR आयनॉक्स त्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जनतेची भावना काय आहे. आणि तुमचं काम चित्रपट दाखवणं आहे, ते चित्रपट दाखवा. तुम्ही नको ते धंदे करायला गेला तर तुमचा शो आम्ही डाऊन करू. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे, दसरा मेळावा आहे आणि आवाज कुणाचा घुमणार आहे? कारण ठिकठिकाणी आपण पाहतोय बॅनर लागलेले आहेत आणि दोन्ही शिवसेनेकडून तितकेच जोरकस पद्धतीनं सध्या बॅनरबाजी सुरू आहे. बॅनर वॉर सुरू झालं असं म्हणा. अनेक वर्ष दसरा मेळाव्याला महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात आवाज घुमतो तो फक्त ठाकरेंचा. तर यावेळी देखील ठाकरेंचाच आवाज घुमणार. इतर कोणी कितीही जोरजोरात म्हणून करत बोलायचा प्रयत्न केलं म्हणून काही महाराष्ट्रात फरक पडणार नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की आता संचार सेना जी आहे ती ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे. आज दुपारी 1 वाजता नेमकं काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन नरसिंग गजलवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.